एक प्रश्न विचारतो. तुम्ही कधी देवळात गेलात आणि बाहेर आलात तेव्हा मनात एक विचित्र असा प्रश्न आला का? देव खरंच इथं आहे का, की फक्त आपण इथं यावं म्हणून देवाला इथं ठेवलंय? हा प्रश्न विचारायला आपण घाबरतो, कारण लहानपणापासून सांगितलंय देवळाबद्दल प्रश्न विचारणं म्हणजे पाप. पण एक माणूस होता ज्यानं हा प्रश्न विचारला, जोरात विचारला, सगळ्यांसमोर विचारला. त्याचं नाव होतं केशव सीताराम ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे. आणि त्यांनी लिहिलं देवळांचा धर्म की धर्माची देवळं. हे पुस्तक वाचलं की एक गोष्ट नक्की होते, देवळाकडे पाहण्याची तुमची नजर कायमची बदलते. तयार असाल तर चला आज जाऊया, पण यावेळी देवळात नाही, या पुस्तकात. प्रबोधनकार ठाकरे हे नाव आजच्या पिढीला कदाचित नवीन वाटेल, पण महाराष्ट्राच्या इतिहासात हे नाव म्हणजे एक वादळ. ते लेखक होते, पत्रकार होते, समाज सुधारक होते. त्यांनी आयुष्यभर एकच गोष्ट केली, जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणायचं, मग ते धर्म असो, राजकारण असो किंवा समाज असो. त्यांच्यावर फुलेंचा, आगरकरांचा प्रभाव होता, विवेकानंदांचा आदर होता, पण कोणाचीही नक्कल नव्हती. विचार पूर्णपणे स्वतःचे होते, तीक्ष्ण, धारदार आणि थेट. आणि देवळांचा धर्म की धर्माची देवळे हे त्यांच्या विचारांचं सर्वात जळजळीत रूप आहे. प्रबोधनकार सांगतात, मी देवाविरुद्ध नाही, धर्माविरुद्ध नाही, मी त्या व्यवस्थेविरुद्ध आहे, जी देवाच्या नावावर माणसाला लुटते, जी धर्माच्या नावावर माणसाला घाबरवते. त्यांनी पाहिलं होतं, गरीब माणूस दिवसभर राबतो, घरात खायला नसतं, पण देवळात नवस करायला जातो, पुजाऱ्याला दक्षिणा देतो, नारळ फोडतो, अभिषेक घालतो आणि घरी परततो रिकाम्या हातानं, रिकाम्या खिशानं. देव काही देत नाही, पण पुजारी नेहमी घेतो. प्रबोधनकार विचारतात, हा धर्म आहे की धंदा? प्रबोधनकार एक मूलभूत प्रश्न विचारतात. देऊळ कुणी बांधलं? माणसानं. देवानं सांगितलं होतं का की माझ्यासाठी दगडाची इमारत बांधा? नाही. मग कुणी बांधली? त्यांना सत्ता हवी होती त्यांनी, ज्यांना श्रद्धेचा व्यापार करायचा होता त्यांनी. ते सांगतात, देऊळ बांधण्यामागे एक चतुर विचार होता. माणसाला भीती असते, अज्ञाताची, मृत्यूची, दुर्दैवाची. त्या भीतीला एक नाव द्या, देव. त्या देवाला एक घर द्या, देऊळ. आणि त्या घराचे रक्षक बना, पुजारी. आता माणूस येईल, नतमस्तक होईल आणि जाताना काहीतरी ठेवून जाईल. हे श्रद्धेचं शोषण आहे, असं प्रबोधनकार स्पष्टपणे सांगतात. प्रबोधनकारांचा सर्वात तीव्र प्रहार आहे पुजारी व्यवस्थेवर. ते विचारतात, देव आणि माणूस यांच्यामध्ये मध्यस्थाची गरज काय? जर देव सर्व शक्तिमान आहे, सर्व व्यापी आहे, सगळ्यांच्या मनात आहे, तर मग त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एका माणसाची, पुजाऱ्याची गरज काय? उत्तर सोपं आहे, देवाला मध्यस्थाची गरज नाही, पुजाऱ्याला आहे. कारण जर माणूस थेट देवाशी बोलू लागला, मनात, घरात, शेतात, तर देवळाची गरज काय? पुजाऱ्याची गरज काय? दक्षिणेची गरज काय? म्हणून व्यवस्था सांगते, तुम्ही थेट देवाशी बोलू शकत नाही, तुम्ही पात्र नाही, त्यासाठी आमची गरज आहे. प्रबोधनकार म्हणतात, हे देवाचं सांगणं नाही, हा माणसाचा धंदा आहे. आता एक प्रसंग डोळ्यासमोर आणा. एक आई, तिचा मुलगा आजारी आहे, डॉक्टरकडे न्यायला पैसे नाहीत. ती देवळात जाते, नवस करते, देवा माझा मुलगा बरा कर, मी सोन्याचा मुकुट वाहीन. मुलगा बरा होतो, कारण शरीराची प्रतिकार शक्ती असते. वेळ जातो, निसर्ग आपलं काम करतो, पण आई म्हणते देवानं बरं केलं. ती जाते, सोन्याचा मुकुट वाहते, जे थोडेफार पैसे होते तेही जातात. आता तिच्या घरात परत अडचण येते, तेव्हा ती पुन्हा देवळात जाते. हे चक्र संपत नाही. प्रबोधनकार विचारतात, त्या आईची श्रद्धा खरी आहे, पण त्या श्रद्धेचा फायदा कोण घेतय? देव की देवळाची व्यवस्था? श्रद्धा पवित्र असते, पण श्रद्धेचं शोषण हे पाप आहे. आता इथे प्रबोधनकार एक महत्वाची गोष्टही सांगतायत. ते म्हणतात, मी धर्माविरुद्ध नाहीये, खरा धर्म मला मान्य आहे, पण खरा धर्म म्हणजे काय? खरा धर्म म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं. खरा धर्म म्हणजे कोणावर अन्याय न करणं. खरा धर्म म्हणजे आपल्या कर्माने जगणं, भीतीनं नाही. आणि देऊळ, देऊळ हे एक ठिकाण असायला हवं, जिथं माणूस शांती मिळवतो, प्रेरणा मिळवतो, एकत्र येतो. पण जेव्हा देऊळ हे शोषणाचं केंद्र बनतं, जेव्हा धर्म हा भीतीचं साधन बनतो, तेव्हा ते देऊळ राहत नाही, ती एक दुकान बनते. देवळांचा धर्म ही धर्माची देवळे, या शीर्षकातच प्रश्न आहे, देवळे धर्मासाठी आहेत की धर्म देवळांसाठी बनवला गेलाय? प्रबोधनकार सांगतात, अंधश्रद्धा ही गरिबांची सर्वात मोठी शत्रू आहे. का? कारण जो माणूस अंधश्रद्धेत अडकलेला आहे, तो कधीच स्वतःच्या पायावर उभा राहत नाही. तो नेहमी विचारतो, देव काय म्हणतो, ग्रह काय म्हणतो, भविष्य काय सांगतं. स्वतःचा विचार आणि स्वतःचा निर्णय हा गायब होतो, आणि मग तो माणूस, त्याचं आयुष्य, त्याचे निर्णय, त्याचं भविष्य हे सगळं त्या व्यवस्थेच्या हाती जातं, जे त्याला सांगते, आम्हाला माहित आहे, तुम्ही फक्त ऐका. प्रबोधनकार म्हणतात, अंधश्रद्धा ही गुलामगिरीची आई आहे. हे पुस्तक लिहून कित्येक दशकं उलटली, पण आज पहा, आजही कोट्यावधी रुपये देवळांमध्ये जातात. आजही माणसं नवस करतात, अभिषेक घालतात, आजही बुवाबाजी चालते, आजही देवाची इच्छा म्हणून अन्याय सहन केला जातो. प्रबोधनकार आज असते तर काय म्हणाले असते? कदाचित म्हणाले असते, काहीच बदललं नाही, फक्त देवळं मोठी झाली आणि दुकानही मोठी झाली. पण हे सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रबोधनकार श्रद्धेविरुद्ध नव्हते, ते शोषणाविरुद्ध होते. तुम्ही देवळात जाणं चुकीचं नाही, तुमची श्रद्धा खरी आहे, पण त्या श्रद्धेचा कोणी
गैरफायदा घेतोय का, हे डोळे उघडे ठेवून पाहणं हेच प्रबोधनकारांना अपेक्षित होतं. प्रबोधनकार ठाकरे एक गोष्ट नेहमी सांगायचे, प्रबोधन म्हणजे जाग करणं, माणसाला त्याच्या झोपेतून उठवणं. हे पुस्तक तेच करतं. ते तुम्हाला झोपेतून उठवतं. ते तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवतं. देव आहे की नाही हा प्रश्न नाही, देवाच्या नावावर माणसाचं शोषण होतंय का हा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत हा प्रश्न आपण विचारत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं जागे झालेलो नाही. देवळांचा धर्म की धर्माची देवळे हे पुस्तक एकदा नक्की वाचा, मनाने वाचा आणि मग स्वतःला विचारा, माझी श्रद्धा माझी आहे, कुणीतरी ती माझ्यावर लादली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कारण हे विचार जेवढ्या माणसांपर्यंत पोहोचतील तेवढं प्रबोधनकारांचं काम पुढे जाईल. पुढच्या वेळी येतो आणखी एका जळजळीत पुस्तकासह. तोपर्यंत विचार करत राहा, प्रश्न विचारत राहा, जागे राहा. जय महाराष्ट्र.